लास्टच्या 2 लेक्चरमध्ये किती आपले एक्झरसाइज 1.1 मधलं 1 आणि 2 दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते. ओके, नाउ थर्ड एक्झाम्पल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiate the following with respect to x. Here, first example. X square plus 4x plus 1 cube plus x cube minus 5x minus 2 to the power 4. ओके, केअरफुली पहा. इथं दोन फंक्शनची ॲडिशन दिलेली आहे आणि हे दोन्ही कसे आहेत, कंपोजिट फंक्शन. आपण लास्टच्या 2 लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल्स पाहिलेत ते याच टाईपचे होते. तिथं फक्त हे एवढंच दिलेलं होतं, एकच फंक्शन. आता इथं काय, यात दोन्हीची ॲडिशन, आणि ॲडिशन म्हणल्यावर काय, फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, म्हणजे इथं एकाच प्रॉब्लेममध्ये मागच्या लेक्चरचे 2 प्रॉब्लेम आलेत. हे एक्स टू द पॉवर एन, हे काय एक्स टू द पॉवर एन. ओके, या लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्यूब प्लस x क्यूब माइनस 5x minus 2 to the power 4. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय, dy by dx इज इक्वल टू, आता इथे एक स्टेप जास्त दिलो, सेपरेट डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्यूब and plus derivative of x cube minus 5x minus 2 to the power 4. ओके, आता इथं हे 2 फंक्शन आणि 2 फंक्शनमध्ये ॲडिशन म्हणजे u प्लस व्ही रूल. ओके, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहिलेत, म्हणजेच काय, सेपरेट डेरिव्हेटिव्ह, प्लस असलं तर प्लस, मायनस असलं तर मायनस. फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असलं 2 फंक्शनमध्ये तर त्याचे रूल लक्षात राहू द्या. तिथं u इंटू व्हीचा आणि u बाय व्ही दोन्ही. ओके, नाव आता याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, हे प्रॉब्लेम आपण आधीच केलेले आहेत. हिअर एक्स टू द पॉवर एन, मग या पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय ते व्यवस्थित पहा. एक्स टू द पॉवर एन दॅट इज एन इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 टू द पॉवर एन मायनस 1. ओके, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, 3x स्क्वेअर, पण एक्सच्या जागेवर काय आता इथं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, म्हणजे याचा पुन्हा गुणाकारात डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. ओके, हे झाला फक्त या पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता काढायचं या दुसऱ्या टर्मचा. पुन्हा इथे तेच फॉर्म्युला, एक्स टू द पॉवर एन, ओके, इथं लिहितो प्लस 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 3. एक्स टू द पॉवर 4 याचा डेरिव्हेटिव्ह काय, 4x क्यूब, पण एक्सच्या जागी इथं काय, एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2, म्हणजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2. चला दॅट पुन्हा ही फर्स्ट टर्म आता ॲज इट इज 3 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 होल स्क्वेअर इंटू, आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता डेरिव्हेटिव्ह काय ते व्यवस्थित पहा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, ते 0 नाही लिहिलं तरी चालतंय, डायरेक्ट 2x प्लस 4. ओके, ही झाली पहिली टर्म. आता ही प्लस दुसरी टर्म 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब इंटू
एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 5xचा डेरिव्हेटिव्ह -5. ओके, हे मायनसला मायनस आणि 5xचा डेरिव्हेटिव्ह काय 5 आणि -0. आणि नाव लास्ट टर्म. ओके, लास्ट आन्सर लिहिलो. हे 3 इंटू 2x + 4, हे 2x + 4 पुढं घेतले, तिथंच राहू दिलं तरी चालते, काही फरक पडत नाही. इंटू x² + 4x + 1 होल स्क्वेअर, ही झाली पहिली टर्म. तसंच आता दुसरी टर्म प्लस 4 इंटू इट इज 3x² - 5, 3x² - 5. आता राहिले हे ब्रॅकेट, देन इट इज x³ - 5x - 2³ हे झालं तुमचं लास्ट ॲन्सर. केअरफुली पहा. ओके, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आधी हे लिहून घ्या. ओके, फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढलेत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. 1 + 4x to the power 5 इंटू 3 + x - x² to the power 8. याच्या आधीच्या याच्यात प्लस होतं, इथं काय मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह u इंटू व्ही. या लेट y इज इक्वल टू 1 + 4x to the power 5 इंटू 3 + x - x² to the power 8. u इंटू व्ही. u इंटू व्हीचा रूल काय, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, देन प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ओके, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx is equal to first function as it is 1 + 4x to the power 5 into derivative of second function. Second function it is 3 + x - x² to the power 8. First as it is, secondचा डेरिव्हेटिव्ह. आता काय प्लस सेकंड ॲज इट इज 3 + x - x² to the power 8 into derivative of first function 1 + 4x to the power 5. Okay, now here we want to find the derivative of only these two terms. या एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि या एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह, हे दोन तर ॲज इट इज. ओके, देन हिअर फर्स्ट टर्म ॲज इट इज 1 + 4x to the power 5 इंटू, आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह x to the power n. x to the power n डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, या टर्मचा काढायचा आहे. आणि हे काय x to the power n, पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की एकच फॉर्म्युला x to the power n. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू इट इज x to the power n - 1. ओके, अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x². हा डेरिव्हेटिव्ह कशामुळे घेतला, कारण हे x to the power n आणि एक्सच्या जागेवर काय 3 + x - x², याचा पुन्हा गुणाकारात डेरिव्हेटिव्ह. ही झाली फक्त पहिली टर्म. आता ही दुसरी टर्म प्लस, आता हिअर 3 + x - x² to the power 8 as it is into derivative of this term, it is a 5 into 1 + 4x to the power 4 into derivative of 1 + 4x x to the power n. 5x to the power 4 आणि x च्या जागेवर जे काही त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, देन हिअर 1 + 4x to the power 5 हिअर 8. हे 8 पुढे लिहिले तरी चालतात. ओके, इथंच राहू दिली तरी चालतात किंवा पुढे लिहा, एकदम पुढे लिहू. कॉन्स्टंट आहे, आपण कॉन्स्टंटला एकदम पुढे लिहू. 8 हे 8 पुढे लिहिले इंटू 3 + x
एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7 आणि इंटू आता डेरिव्हेटिव्ह या टर्मचा 3चा डेरिव्हेटिव्ह 0, ओके, ते लिहित नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x झाली. हे झाली फर्स्ट टर्म. प्लस आता सेकंड टर्म हिअर 5 कॉन्स्टंट पुढे लिहिला. ही टर्म ॲज इट इज 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस 4x टू द पॉवर 4 अँड इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. ओके, हे झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता इथं डेरिव्हेटिव्ह काढणं संपलेत. ओके, यार फर्स्ट यू इंटू ही फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर हे फर्स्ट ॲज इट इज या सेकंडचा हा डेरिव्हेटिव्ह काढला इथपर्यंत. देन पुन्हा हे सेकंड ॲज इट इज या फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, हे झाला फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ओके, देन त्याच्यानंतर फक्त त्याचं कॅल्क्युलेशन केलं, हे राहिलेले डेरिव्हेटिव्ह काढून घेतले. आता इथं डेरिव्हेटिव्ह संपलं तुमचा. आता त्याला सिम्प्लिफाय करायचं असलं तर काय करायचं? सिम्प्लिफाय म्हणजे काय? एखाद्या वेळेस ट्रिग्नॉमेट्रिक आले तर ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज करता येते का, किंवा काही कॅन्सल होते का ते पाहणार आपण. अल्जेब्रिक आले तर ते कॅन्सल होते का, किंवा काही कॉमन निघते का तेवढं पहा. आता इथं ह्या 2 टर्म आहेत आणि दोन्ही टर्म कशा आहेत प्लसमध्ये, याच्यातून काही कॉमन निघते का ते पहा. तर हे 1 प्लस 4x टू द पॉवर 5 आणि या टर्ममध्ये 1 प्लस 4x टू द पॉवर 4 म्हणजे कॉमन काय काढता येते? 1 प्लस 4x टू द पॉवर 4. यस, 1 प्लस 4x टू द पॉवर 4 कॉमन काढता येते. इथं एक राहील ब्रॅकेट. ओके, त्याच्यानंतर पुन्हा हे एक पहा 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7 आणि पॉवर राहिले इथे किती पॉवर आहे? 8. ओके, म्हणजे पुन्हा हे सुद्धा कॉमन काढता येते. 3x प्लस 3x प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7 कॉमन काढता येते. इथून पॉवर 4 कॉमन काढता येते या दोन्हीतून, आणि या दोन्हीतून पॉवर 7. ओके, नाव इकडे लिहितो मी, फक्त पहा 1 प्लस 4x टू द पॉवर 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7. ओके, आणि पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्येच, कारण कॉमन काढायला होतं. मग आता मल्टिप्लिकेशनमध्ये राहते काय? यार मल्टिप्लिकेशनमध्ये हे 2 कॉमन काढले, इथं पॉवर 4 कॉमन काढला आहे, म्हणजे इथे 1 राहील. ओके, म्हणजे इथं राहते 8 इंटू 1 प्लस 4x 8 इंटू 1 प्लस 4x आणि हे ब्रॅकेट 1 मायनस 2x 1 मायनस 2x. ओके, प्लस आता इकडे काय राहणार? हे राहतं 3, हे 5 राहणार, लास्टचं 4 त्याला डायरेक्ट 20 लिहिता येते. ओके, हे 5 आणि हे 4 20. आपण कॉमन काय काढले? 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर पॉवर 7 कॉमन काढलं आहे. इथे पॉवर 8 म्हणजे इथे हे एक ब्रॅकेट राहणार आणि 1 प्लस 4x टू द पॉवर 4 हे पूर्णच कॉमन काढले, म्हणजे हे जाणार पुढं. इथं राहणार फक्त याचं एक ब्रॅकेट आणि हे 20. देन प्लस 20 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हे झालं तुमचं लास्ट आन्सर. ओके, आता परत या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालते. ओके, हे मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात राहू पूर्ण. हे 2 ब्रॅकेट आणि पुन्हा हे मोठं ब्रॅकेट. ओके, इथपर्यंत सफिशियंट आहे. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालते, बोर्डासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. ओके, CETला हे ऑप्शनमध्ये नसलं तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असतं आणि याचं काहीतरी कॅल्क्युलेशन असेल. सपोज CETला हे ऑप्शनमध्ये नाहीच तर काय असणार? या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलेलं असणार, याचंही मल्टिप्लिकेशन आणि त्याचं कॅल्क्युलेशन. ओके, हेअर आपण कॅल्क्युलेशन करून पाहू. हे 2 ब्रॅकेट ॲज इट इज बोर्डासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. 1 प्लस 4x टू द पॉवर 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7 इंटू आता या सगळ्याचं कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. हे 8 आहे इंटू आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर यार 1 प्लस 4x आणि हे 1 मायनस 2x आहे. 1 मल्टिप्लाय करा या 1 मायनस 2x पुन्हा 4x मल्टिप्लाय करा प्लस 4x अँड मायनस 8x स्क्वेअर प्लस 20 इंटू दिस डायरेक्टली तो इट इज 60 प्लस 20x अँड मायनस 20x स्क्वेअर. केअरफुली पहा आणि 8 पुन्हा याला जर मल्टिप्लाय केलं. ओके,
देन आता हे 2 ब्रॅकेट ॲज इट इज पॉवर 4 आणि इट इज पॉवर 7 ॲज इट इज लिहिले इंटू पुन्हा याचं मल्टिप्लिकेशन हिअर 8 ओके -2x आणि +4x +2x इंटू 8 +16x पुन्हा 8 मल्टिप्लाय कराय 8 इज -64x² झालं आणि हे ॲज इट इज +60 +20x अँड -20x² ओके हे ॲज इट इज लिहिले and now last calculation it is 1 + 4x to the power 4 into 3 + x - x² to the power 7 आणि इंटू आता या सगळ्याचे कॅल्क्युलेशन 8 60 68 16 आणि 20 इट इज 36 x आणि 64 आणि इट इज 20 -84x² हे लास्ट आन्सर. आणखीन एक करता येते याच्यातून आणखीन काय कॉमन निघत आहे नंबर निघतेच ना कॉमन 2 निघल नाही 4 निघल 4 निघते कॉमन ओके मग ते 4 कॉमन काढून पुढं लिहिलं तरी चालते बोर्डासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. फक्त काय केले u इंटू फी आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते एकदा या फंक्शनचा काढायचा आणि एकदा या फंक्शनचा आणि हे डेरिव्हेटिव्ह आपण लास्ट लेक्चरमध्येच पाहिलेले आहेत x⁴ चा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे केअरफुली पहा कॅल्क्युलेशन ओके हे व्यवस्थित लिहा ओके स्टेप हे इकडच्या स्टेप आहेत. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल x अपॉन √7 - 3x. आता हे कोणत्या फॉर्म्युलाने सॉल्व करायचे u/v ओके u/v चा फॉर्म्युला काय डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v फी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फी अपॉन फी स्क्वेअर हे u आणि हे फी हिअर लेट y इज इक्वल टू x अपॉन √7 - 3x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u/फी हिअर फी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फी आणि अपॉन v² हा झाला तुमचा फॉर्म्युला हे u आणि हे फी देअरफॉर dy/dx इज इक्वल टू फी 7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √7 - 3x आणि होल टू द अपॉन √7 - 3x होल स्क्वेअर. हे झाला तुमचा रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह u/v चा फॉर्म्युला. आणि आता याच्या डेरिव्हेटिव्ह कोणकोणते काढायचे तर फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ √7 - 3x तर तिथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर √x चा ओके म्हणजे डेरिव्हेटिव्ह फक्त हे दोनच काढायचे. नाव हिअर √7 - 3x इंटू 1 हे 1 काय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस x इंटू आता √x इथं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय x पहिले x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ √7 - 3x √x चा डेरिव्हेटिव्ह काय
1/2 अंडर रूट एक्स. ओके, मग इथं काय येणार 1/2 अंडर रूट 7 मायनस 3x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 3x. मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 3x असं लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्टच लिहिलं होता. 7 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह, 7चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 दॅट इज मायनस 3 आणि होल टू द अपॉन 7 मायनस 3x स्क्वेअर. स्क्वेअर रूट निघून जाईल, अंडर रूट आहे आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर. ओके, नाव आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. हिअर अंडर रूट 7 मायनस 3x प्लस 3x अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x. हे मायनस प्लस x इंटू 3 इट इज 3x आणि होल टू द अपॉन 7 मायनस 3x. नाव आता या न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन करता येते, या दोन्हीची ॲडिशन करून घ्या. आता ॲडिशन कशी करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हिअर 2 अंडर रूट 7 मायनस 3x यानं इकडे मल्टिप्लाय करा. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा. ओके, ॲडिशन करायला व्यवस्थित पहा. हे 2 इंटू 7 मायनस 3x प्लस 3x. ओके, ॲडिशन हिअर a प्लस b बाय c हे असं असलं तर याची ॲडिशन काय येते? AC प्लस b अपॉन c ही झाली ॲडिशन. बरोबर. देन इकडं हा डिनॉमिनेटर, या डिनॉमिनेटरने इकडे मल्टिप्लाय केलं, 2 ॲज इट इज राहील. हे अंडर रूट दोन्हीचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट निघून जाईल आणि प्लस 3x आणि या दोन्हीच्या अपॉनमध्ये काय येणार आता? 2 अंडर रूट 7/3. आता पुन्हा याच्या अपॉनमध्ये आणखीन काय? 7 मायनस 3x. तर त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पुन्हा आणखीन एक रूल व्यवस्थित पाहता येईल. हिअर a अपॉन b अपॉन c हे असं असलं तर याला असं लिहिता येते a अपॉन b इंटू c. हे बी खाली घेतलं. मग तेच रूल आता इथे यूज करणार. केअरफुली पहा. या दोन्हीची ॲडिशन केली, या दोन्हीच्याही अपॉनमध्ये काय आले? 2 अंडर रूट 7 मायनस 3 आणि पुन्हा त्याच्या अपॉनमध्ये काय? म्हणजेच हा डिनॉमिनेटर आणि हे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. ओके, मग मल्टिप्लिकेशन डायरेक्ट लिहितो. 2 अंडर रूट 7 मायनस 3x हा झाला याचा डिनॉमिनेटर आणि पुन्हा याच्या अपॉनमध्ये काय? 7 मायनस 3x ते घेऊ मल्टिपलमध्ये. चला, आणि आता लास्ट कॅल्क्युलेशन. हिअर 7 इंटू 2 14, 2 इंटू मायनस 3 मायनस 6, मायनस 6x आणि हे प्लस 6x मायनस 3x म्हणजे हे होते 14 मायनस 3x अपॉन, आता हे ॲज इट इज राहू दे अशाला असंच, 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x असंच राहू दिलं तरी चालतंय, किंवा रूल्स ऑफ इंडायसेसनुसार 2 इंटू 7 मायनस 3x टू द पॉवर 3/2. हे अंडर रूट आणि हे पॉवर 3/2. हे ॲडिशन डिनॉमिनेटर न्यूमरेटर हे तर कळालं. हे काय कॅल्क्युलेशन केलं इथं? दे आणखीन एक कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. हे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. हिअर अंडर रूट ए इंटू ए, अंडर रूट ए इंटू ए म्हणजेच काय? ए टू द पॉवर 1/2 इंटू ए टू द पॉवर 1 आणि देन बेस सेम असला तर काय करतो आपण? पॉवरची ॲडिशन, म्हणजे हे काय होणार? ए टू द पॉवर 3/2. हे कॅल्क्युलेशन, हेच कॅल्क्युलेशन इथे केले. हे अंडर रूटमध्ये आणि हे विदाऊट अंडर रूट. याचा पॉवर 1/2 आणि याचा पॉवर 1 आणि दोन्हीची ॲडिशन, दोन्हीचा पॉवर काय? 3/2. ओके, बोर्डात इथपर्यंत लिहिलं तरी मार्क मिळतात. हे कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित पाहून लिहा. इथं कोणता रूल यूज केला तर U/V लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4, पुन्हा U/V. x³ - 5 टू द पॉवर 5
अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू द पावर 3. Again here u by v. Let y is equal to x cube minus 5 to the power 5 upon x cube plus 3 to the power 3. It is u and it is phi. U by v. Phi into derivative of u minus u into derivative of phi and upon phi square. Differentiate with respect to x. dy by dx is equal to phi, that is x cube plus 3 cube into derivative of phi, it is x cube minus 5 to the power 5 minus then u, it is x cube minus 5 to the power 5 into derivative of x cube plus 3 and to the power 3 and whole to the upon phi square, and phi square means x cube plus 3 whole cube and square. It is a phi square. याला डायरेक्ट पॉवर ऑफ पॉवर 6 लिहिता येते. ओके, पुढच्या स्टेपला घेऊ. आता डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे? या टर्मचा एक डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि या टर्मचा एक. ओके, देन केअरफुली पहा. फर्स्ट टर्म ॲज इट इज, दॅट इज x cube plus 3 to the power 3 into आता इथे x to the power n. ओके, x to the power n म्हणजे काय येणार डेरिव्हेटिव्ह 5 into x cube minus 5 to the power 4 and into डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube minus 5. आता ते डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहू. ओके, डेरिव्हेटिव्ह कशाचं काढणं लागणार? या x cube minus 5चा, आणि x cube minus 5चा डेरिव्हेटिव्ह काय ते 3x. हा झाला तुमचा एक्स क्यूब मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि 5चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, हिअर एक्स टू द पॉवर n, पण एक्सच्या जागेवर काय होतं? एक्स क्यूब मायनस 5. हिअर n इंटू एक्स टू द पॉवर n मायनस 1, पण एक्सच्या जागेवर एक्स क्यूब मायनस 5 आहे म्हणून पुन्हा त्याचा मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह. सेम प्रोसेस हिअर. फर्स्ट एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5 इंटू आता एक्स क्यूबचा फॉर्म्युला 3x क्यूब प्लस 3 स्क्वेअर. हे काय स्टँडर्डनुसार एक्स क्यूब, पण इथे एक्स नाही, इथं काय एक्स क्यूब प्लस 3 म्हणून त्या एक्स क्यूब प्लस 3चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह अँड दॅट इज 3x स्क्वेअर होल टू द अपॉन ओके, होल टू द अपॉन एक्स क्यूब प्लस 3 होल टू द पॉवर 6. देन आता याच्यात एक फंक्शन ॲज इट इज राहते, एकाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, एक ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे पॉवर एक न कमी व्हायला फक्त डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर, म्हणजे आपल्याला याच्यातून कॉमन घेता येतात पहा. ओके, आता केअरफुली पहा कॉमन काय काय घेता येते. हे 3x स्क्वेअर आहेच, ते तर घेताच येते कॉमन. त्याच्यानंतर यार एक्स क्यूब प्लस 3 क्यूब आहे, इथे स्क्वेअर म्हणजे काय कॉमन घेता येते? स्क्वेअर. ओके, एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर. इथे एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 4 आणि इथे पॉवर 5 म्हणजे कॉमन काय घेता येते? पॉवर 4. ओके, केअरफुली पाहता ही स्टेप. काय कॉमन घ्यायला होतं? 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर. ओके, घेतलं कॉमन. आता राहिलं काय इथं? पुन्हा आणखीन हे एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर कॉमन घेणार. ओके, इथे क्यूब आहे पण आपण कॉमन घ्यायला स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 हे घेतलं कॉमन. देन आता राहिलं काय? ते इथं काय राहते? आपण हे स्क्वेअर कॉमन घेतलं म्हणजे इथं राहणार एक्स क्यूब. ओके, एक्स क्यूब प्लस 3 आणि हे 5 राहतात, त्याला असं लिहू 5 एक्स क्यूब प्लस 3 झाले. व्यवस्थित पहा काय केले ते. या पहिल्या टर्ममधून कॉमन काय काय घेतलेत? हे एक ब्रॅकेट आहे, हे एक ब्रॅकेट आणि हे 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअर सगळं सगळं कॉमन म्हणजे हे राहणारच नाही इकडं. देन
त्याच्यानंतर एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर कॉमन घेतलं आहे, पण इथं काय एक्स क्यूब प्लस 3 क्यूब आहे, म्हणजे याच्यात एक ब्रॅकेट राहते, म्हणजे एक्स क्यूब प्लस 3ची एक टर्म राहणार, हे झालं एक्स क्यूब प्लस 3. देन त्याच्यानंतर कॉमन काय घेतले, एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4, ही पूर्णच्या पूर्ण टर्म कॉमन. ओके, म्हणजे हेही राहणार नाही, राहणार 5 आणि याच्यातला एक टर्म दॅट इज एक्स क्यूब प्लस 3 झाली. देन आता पुढचं केअरफुली पहा, 3x स्क्वेअर, हे 3x स्क्वेअर तो कॉमन घेतलं. त्याच्यानंतर एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5, पण आपण कॉमन घेतले 4, म्हणजे एक टर्म राहते इथं, मायनस हे 3 एक्स क्यूब मायनस 5 है ना, आणि होल टू द अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6. ओके, आता कॅन्सल काय काय होते व्यवस्थित पहा. हे काय एक्स क्यूब प्लस 3, इथं काय एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर, आणि इथं पॉवर किती आहे 6, म्हणजे 4 राहणार. ओके, देन हे 3x स्क्वेअर हे कॅन्सल होणार, एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4. आता ब्रॅकेटमध्ये काय राहते कॅल्क्युलेशन पहा, 5x क्यूब आणि हे मायनस 3x क्यूब, ह्या 5 मल्टिप्लाय केले की हे 5x क्यूब आणि हे होते मायनस 3x क्यूब, 2x क्यूब. त्याच्यानंतर हे होते 15 मायनस हे पुन्हा मायनस आहे, म्हणजे हे प्लस 15 आणि पुन्हा प्लस 15, इट इज प्लस 30 झालं, आणि होल टू द अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू द पॉवर 4. ओके, हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर कॅन्सल केले. आता आणखीन कॅल्क्युलेशन काय करता येते, याच्यातून 2 कॉमन काढता येते. ओके, 2 कॉमन काढलं तर एकदम स्टार्टिंगला होते 6x स्क्वेअर. ओके, 6x स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 आणि इंटू एक्स क्यूब प्लस 15 आणि होल टू द अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू द पॉवर 4. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5, तर हे यू इंटू व्ही. ओके, वन प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. तर हे यू इंटू व्ही, हे दोन फंक्शन. ओके, समजा फक्त एवढाच दिला असता प्रॉब्लेम, तर याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युल्याने काढला असता, एक्स टू द पॉवर एन. ओके, एक्स टू द पॉवर एन आणि नंतर पुन्हा या एक्सचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लेट y इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, या केअरफुली पहा, तुम्ही वाटल्यास एका लाईनमध्ये बसणार नाही, तुमचं एका खाली एक लिहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मी इथून लिहितो, dy बाय dx is equal to first function as it is, that is 1 plus sin square x square into derivative of 1 plus cos square x cube u into v, u as it is derivative of v, नंतर v as it is derivative of u plus 1 plus cos square x cube into derivative of 1 plus sin square x whole square. ओके, आता हे फक्त लिहिलं आहे फॉर्म्युला u इंटू व्हीचा. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह कोणकोणता काढायचा आहे, हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर. हे पॉवरमध्ये कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला आहे, एक्स टू द पॉवर एन, आणि इथं डेरिव्हेटिव्ह काढते वेळेस सुद्धा एक्स टू द पॉवर एन. ओके, देन
हिअर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर ॲज इट इज. आता याचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. केअरफुली पहा, एक्स टू द पॉवर एन, एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1, पण एक्सच्या जागेवर काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणून त्या 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह प्लस ही टर्म ॲज इट इज, दॅट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर, दॅट इज 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके, नाव हिअर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 3 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू, आता डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पहा, या 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, ते नाही लिहिलं तरी चालते, पण लिहू 0 प्लस, आता कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. कॉस स्क्वेअर एक्स कंपोजिट फंक्शनच्या पहिल्या लेक्चरमध्येच आपण कॉस स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर एक्स, कॉस क्यूब एक्स, साइन क्यूब एक्स सगळे डेरिव्हेटिव्ह काढले. कॉस स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे पॉवर, म्हणजे पुन्हा कोणता एक्स टू द पॉवर एन. ओके, म्हणजे कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 कॉस एक्स आणि पुन्हा मल्टिपलमध्ये कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे डायरेक्ट लिहितो व्यवस्थित पहा, हिअर 2 कॉस एक्स आणि पुन्हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. काय कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इथं मायनस साइन एक्स लिहू किंवा इथं मायनस करतो, लिहू डायरेक्ट. ओके, इथं ब्रॅकेटमध्ये मायनस साइन एक्स लिहिण्याच्या ऐवजी इथं मायनस करू आणि इथं फक्त लिहितो साइन एक्स. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय -2 कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस, आता हे ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब इंटू 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि पुन्हा इंटू, आता सेम इट इज 0 प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स आणि पुन्हा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता हे जे 2 साइन एक्स कॉस एक्स, 2 साइन एक्स कॉस एक्स, त्याला काय लिहिता येते साइन 2x, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. ओके, साइन 2x लिहिता येते. देन आता हे बाकी सगळं जसं तसं कॉमन काय काय घेता येते पहा आधी फक्त. ओके, कॉमन बऱ्याच टर्म घेता येतात, हे घेता येते, हेही घेता येते, हे साइन 2x सुद्धा घेता येते कॉमन. ओके, हे आधी लिहितो एक टर्म, त्याच्यानंतर कॉमन घेऊ. हिअर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 3. ओके, हे 3 पुढे लिहितो इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि हे होते मायनस साइन 2x, तर हे मायनस इथं लिहू -3 आणि इथं काय लिहिणार साइन 2x हा फॉर्म्युला साइन 2 थिटाचा. देन प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब, पुन्हा हे 2 आहे, हे 2 इथं पुढे लिहू. ओके, हिअर ही पहिली टर्म इथपर्यंत लिहिलं. आता प्लस हे 2 आणि हे ब्रॅकेट ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि इंटू साइन 2x, साइन 2x. झालं. आता कॉमन काय काय घेता येते, हे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे आणि इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स फक्त, म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन घेता येते. त्याच्यानंतर हिअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे आणि इथं काय क्यूब आहे, म्हणजे हे स्क्वेअर कॉमन घेता येते. देन आणि साइन 2x तर दोन्हीकडे. ठीक आहे, 1 प्लस
साईन स्क्वेअर एक्स कॉमन घेतलं, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, इकडं क्यूब आहे इथं स्क्वेअर, तर स्क्वेअर कॉमन घेतलं, इंटू साईन 2x आणि आता इंटू, आता इकडे राहिलं काय, हे -3 आणि 1 प्लस साईन स्क्वेअर कॉमन घेतले, इथं स्क्वेअर आहे म्हणजे 1 प्लस साईन स्क्वेअर राहते, म्हणजे इथं काय राहणार -3 इंटू 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स, -3 आणि याच्यातलं 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स, बाकी सगळं कॉमन घेतलं. आता पुन्हा पुढं कॉमन काय घेतले, याच्यातून स्क्वेअर कॉमन घेतलं म्हणजे इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर राहणार, हे कॉमन घेतले, हेही कॉमन म्हणजे इथं राहणार +2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, नाव लास्ट, आता हे ॲज इट इज 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू साईन 2x आणि आता इंटू केअरफुली कॅल्क्युलेशन पहा, -3 आणि होते +2 म्हणजे ते काय होणार -1. ओके, -1 असल्यामुळे पुढे लिहिण्याच्या ऐवजी शेवटी लिहू आपण -1. हे -3 आणि साईन स्क्वेअर, -3 साईन स्क्वेअर आणि हे होते 2 कॉस स्क्वेअर. ओके, देन सुरुवातीपासूनच लिहितो, हे -3 आणि हे +2 इट इज -1, -3 -3 साईन स्क्वेअर एक्स आणि प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, आता लास्ट आन्सरमध्ये काय, हे 2 कॉस स्क्वेअर एक्स पुढे लिहितील आणि हे 2 पाठीमागं मायनसच्या टर्म, आणि असंच राहू दिलं तरी मार्क कटत नाही. यू इंटू व्ही, आपण एकदम स्टार्टिंगला एक यू इंटू चा प्रॉब्लेम घेतला होता तेव्हा हे वरच्या लाईनमध्ये लिहिलं होतं आणि हे खाली लिहिलं होतं. आता तुम्हाला वहीमध्ये असंच लिहिणं लागणार, एका खाली एकच, आणि एवढं बसणार नाही एकाच याच्यात. ओके, केअरफुली पहा आणि लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस ऑफ अंडर रूट एक्स. ओके, आता हे यू इंटू व्ही किंवा यू बाय व्ही मध्ये नाही, हे काय प्लसमध्ये आहे, सेपरेट दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह. लेट y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस ऑफ अंडर रूट एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, इट इज अ dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स. ओके, देन आता अंडर रूट कॉस एक्स दोन्हीचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढणार. अंडर रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 अंडर रूट कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. अंडर रूट एक्सचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स, पण एक्सच्या जागेवर काय इथं कॉस एक्स, मग पुन्हा गुणाकारात डेरिव्हेटिव्ह प्लस इथेच अंडर रूट एक्स दॅट इज 1/2 अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस अंडर रूट एक्स. ओके, नाव केअरफुली बघा, 1/2 अंडर रूट cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस साइन x प्लस पुन्हा ही पहिली टर्म ॲज इट इज 2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ अंडर रूट एक्स. आता इंटू, आता इथं डेरिव्हेटिव्ह, इथं कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता, पण इथं कशाचा डेरिव्हेटिव्ह कॉस अंडर रूट एक्स, म्हणजे पुन्हा कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन अंडर रूट एक्स आणि पुन्हा या अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, ते डायरेक्टली येतो 1/2 अंडर रूट एक्स. ओके, ते झाला साईन कॉस अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन अंडर रूट एक्स आणि पुन्हा या अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. अँड देन लास्ट स्टेप हेअर मायनस साइन एक्स अपॉन 2 अंडर रूट कॉस एक्स
मायनस ओके साइन अंडर रूट एक्स अपॉन 4 अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट ऑफ कॉस अंडर रूट एक्स. ओके लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. log of sec 3x plus tan 3x. आता इथं कोणता रूल यूज करायचा आहे? यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही का यू बाय व्ही? कोणतंच नाही, कारण इथे एकच फंक्शन आहे ना. इथं दोन फंक्शनची ॲडिशन असली तर हिअर इथं कोणतं फंक्शन आहे? लॉग ऑफ. ओके एकच फंक्शन म्हणजे सरळ तुम्हाला स्टँडर्ड फंक्शननुसार लॉग एक्सचा फॉर्म्युला आणि एक्सच्या जागा जे काही त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ sec 3x plus tan 3x. Differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx इज इक्वल टू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 बाय x दॅट इज sec 3x प्लस tan 3x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x प्लस tan 3x. आता इथं हे प्लसमध्ये आहेत म्हणजे इथं आलं u प्लस व्ही म्हणजे दोन्हीचेही सेपरेट डेरिव्हेटिव्ह. देन फर्स्ट टर्म ॲज इट इज sec 3x प्लस tan 3x आणि इंटू आता केअरफुली पहा sec 3x आहे. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec x इंटू tan x. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec x इंटू tan x. पण इथं काय 3x आहे. ओके म्हणजे फॉर्म्युला तेच कंपोजिटनुसार डेरिव्हेटिव्ह काढा. sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec 3x इंटू tan 3x. tan 3x. ओके हिअर sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x स्टँडर्ड. पण इथे x नाही, इथं काय 3x आहे म्हणून त्या 3x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह 3. ओके ते लिहित नाही स्टेप. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x म्हणजे 3 प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर 3x आणि इंटू 3. ओके आपण फॉर्म्युला कोणता यूज केला आहे? tan x. मग एक्सच्या जागा काय 3x म्हणून त्या 3x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह इट इज 3. आता हे न्यूमरेटरमध्ये लिहिणार सगळं पण याच्यातून कॉमन काय काढता येते तर sec 3x आणि 3 इथे sec 3x आहे. ओके म्हणजे 3 sec 3x कॉमन काढू. 3 sec 3x मग राहते काय? हे sec 3x कॉमन काढले हे 3 हे राहिले काय tan 3x प्लस 3 कॉमन काढले आणि इथून एक sec कॉमन काढलं sec 3x आणि होल टू द अपॉन sec 3x प्लस tan 3x. आता हे tan 3x प्लस sec 3x आणि हे काय sec 3x प्लस tan 3x ॲडिशन आहे. ओके हिअर म्हणजे हे दोन्ही सारखेच आहेत म्हणजेच कॅन्सल आणि लास्ट आन्सर 3 sec 3x हे झालं तुमचं लास्ट आन्सर. व्यवस्थित पहा लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. 1 प्लस साइन x डिग्री अपॉन 1 मायनस साइन x डिग्री. आता इथं पुन्हा u बाय व्ही आले हिअर. यस लेट y इज इक्वल टू 1 प्लस केअरफुली पाहा साइन x डिग्री अपॉन 1 प्लस तर इट इज 1 मायनस साइन x डिग्री. पण आपला क्वेश्चन काय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं x नाही, इथं काय x डिग्री म्हणजे या डिग्रीला आधी रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागणार.
1 डिग्री इज इक्वल टू काय असते, पाय अपॉन 180. 1 डिग्री म्हणजे काय, पाय अपॉन 180. 2 डिग्री म्हणजे काय असणार, 2 पाय अपॉन 180. 3 डिग्री म्हणजे काय, 3 पाय अपॉन 180. मग एक्स डिग्री म्हणजे काय असणार, एक्स पाय अपॉन 180. ओके, ह्या म्हणजे ज्या डिग्रीला आधी रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. हिअर 1 प्लस साईन पाय एक्स अपॉन 180 and here 1 minus sine pi x upon 180. Here x degree is equal to pi x upon 180. आता हे आलं x मध्ये, फक्त इथे x चा कोइफिशियंट काय आलाय, पाय अपॉन 180. जसं आपल्या आतापर्यंत 3x येत होतं, 5x 4x, तसंच x चा कोइफिशियंट काय, पाय अपॉन 180. आणि हे झालं तुमचं u/v मध्ये डिफरन्शिएट with respect to x. Then dy by dx, u by v, हे v आहे, 1 minus sin pi x upon 180 into derivative of 1 plus sin pi x upon 180. Okay, minus 1 plus sin pi x upon 180 into derivative of 1 minus sin pi x upon 180 and whole to the upon 1 minus sin pi x upon 180 होल स्क्वेअर. हे झाला फक्त u/v चा फॉर्म्युला. ओके, u/v च्या फॉर्म्युला लिहिले, हे u व्ही, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. देन आता हे 1 मायनस साईन एक्स ॲज इट इज, 1 मायनस साईन पाय एक्स अपॉन 180. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, या टर्मचा. 1चा डेरिव्हेटिव्ह तर 0. ओके, ते नाही लिहिलं तरी चालतंय. आता साईन पाय एक्स अपॉन 180चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स. ओके, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स, म्हणजेच कॉस पाय एक्स अपॉन 180. पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागा काय, पाय एक्स अपॉन 180, म्हणजेच हिअर पाय एक्स अपॉन 180, म्हणजेच इट इज पाय बाय 180 इंटू एक्स. आणि ही पाय बाय 180 काय, कॉन्स्टंट, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजेच पाय एक्स अपॉन 180 याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर पाय अपॉन 180 कॉन्स्टंट. ओके, ही झाली पहिली टर्म. मायनस आता दुसरी टर्म पुन्हा सेम तसंच, 1 प्लस साईन पाय एक्स अपॉन 180 इंटू पुन्हा 1 मायनस, आता इथं डेरिव्हेटिव्ह ते 1 मायनस आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस. कारण 0 मायनस येईल ना, 0 आणि मायनस. आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस, म्हणजेच कॉस पाय एक्स अपॉन 180 आणि इंटू पाय अपॉन 180 आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 मायनस साईन पाय एक्स अपॉन 180 होल स्क्वेअर. अरे आता त्यात कॅल्क्युलेशन काय करता येते, हे मायनस आणि हे मायनस प्लस करता येते. ओके, आता हिअर तुमच्या आता डेरिव्हेटिव्ह काढणं सगळे संपलेत. आपण हे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी हे कन्व्हर्जन केलं. तर आता याला एक्स डिग्री लिहिलं तरी चालते. पाय एक्स अपॉन 180 म्हणजे काय, एक्स डिग्री. थोडं लिहायला सोपं वाटते. ओके, हे एवढं लिहित बसण्यापेक्षा त्याला काय लिहिणार, एक्स डिग्री. ओके, इकडं पहा, हिअर 1 मायनस साईन एक्स डिग्री. आपण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्जन केलं, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि इथं आहे एक्स डिग्री, म्हणून त्या एक्स डिग्रीला लिहिलं एक्समध्ये. त्याच्यानंतर कॉस एक्स डिग्री आणि इंटू पाय अपॉन 180 ॲज इट इज. ओके, कारण कॉन्स्टंट पाय अपॉन 180. मग हे पाय अपॉन 180 आणि लास्टचं पाय अपॉन 180 कॉमनही घेता येते. घेऊ कॉमन त्याला, पाय अपॉन 180
ओके. पाय आपण 180 कॉमन घेतलं, फक्त ह्या दोन टर्म लिहिल्या आणि याला काय लिहिले एक्स डिग्री, यालाही लिहिलं एक्स डिग्री. आता इकडं हे मायनस आणि हे मायनस प्लस आणि या दोन्हीच्या जागेवर एक्स डिग्री प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री होल स्क्वेअर. हा झाला डेरिव्हेटिव्ह. याच्यातलं काही कॅल्क्युलेशन करता येते का पाहू. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, सिम्प्लिफाय झालं पाहू. हिअर पाय अपॉन 180 ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे काय होते कॉस एक्स डिग्री मायनस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री या दोन्हीचा गुणाकार. तसंच इथे या दोन्हीचा गुणाकार प्लस कॉस एक्स डिग्री अँड प्लस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री आणि होल टू द अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री होल स्क्वेअर. केअरफुली पहा. पाय अपॉन 180 ॲज इट इज. देन आता राहिलं काय तर हे मायनस साइन कॉस आणि हे प्लस साइन कॉस दोन्ही कॅन्सल. हे कॉस आणि हे कॉस ते होते 2 कॉस एक्स डिग्री आणि होल टू द अपॉन हे ॲज इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्री होल स्क्वेअर. आणखीन एक कॅल्क्युलेशन करता येते. हे 2 आणि हे 180 म्हणजे हे होते पाय बाय 90 कॉस एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री होल स्क्वेअर. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. केअरफुली पहा. ठीक आहे. या स्टेपच्या नंतर ही स्टेप आणि देन कॅल्क्युलेशन केअरफुली पहा.